नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 3 मसावी व लसावी या प्रकरणातील सराव संच 12 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 12 या ठिकाणी आपण आज शिकणार आहे. तर यामध्ये आपल्याला करायचं आहे काय, तर फाइंड द HCF किंवा खालील संख्यांचा मसावी काढा असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वात प्रथम मसावी म्हणजे काय, तर हे आपल्याला माहित पाहिजे. मसावी म्हणजे काय, तर महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे सर्वात मोठा, सामायिक म्हणजे कॉमन असणारा, म्हणजे दोन्ही संख्यांमध्ये काय कॉमन आहे ते शोधायचं असतं. आणि विभाजक म्हणजे कोणत्या संख्यांनी भाग जातो. आता महत्तम सामायिक विभाजक आपल्याला शोधायचा आहेच, म्हणजेच मसावी आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. मसावी म्हणजेच काय, तर ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक आपल्याला शोधायचा आहे. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, HCF ऑफ द नंबर, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला दिलेल्या संख्यांचा शोधायचा असतो. तर आपण प्रत्यक्ष काय करूया, उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मसावी हा कसा काढायचा. पाहूया आपण एक उदाहरण. सराव संच 12 मधील एक उदाहरण आपण घेऊया. 6वं उदाहरण आहे, पाहते 105 and 154 अशा संख्या आहेत पहा. आता या संख्यांचे आपण काय करूया, प्रथम आपल्याला फॅक्टर्स काढावे लागतील. हे फॅक्टर्स काढायचे म्हणजे त्या फॅक्टरमधून आपल्याला कॉमन फॅक्टर शोधता येईल आणि कॉमन फॅक्टरमधून हायेस्ट फॅक्टर आपल्याला शोधता येईल. अवयव काढायला आपण सराव संच 11 मध्ये शिकलेलो आहे, म्हणजे या मागीलच प्रॅक्टिस सेट मध्ये आपण हे शिकलेलो आहे. तर त्याच पद्धतीने आपण हे अवयव काढायचे. आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, म्हणजे अवयव कसे काढायचे हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. पहा, याची प्रथम आपण अवयव काढूया. तर त्यासाठी आपण एक उभी लाईन मारून घ्या, एक आडवी रेषा आणि उजव्या बाजूला 105 दिलेली संख्या या ठिकाणी लिहून घ्यायची आणि फॅक्टर्स काढायचे. आता फॅक्टर्स काढताना आपण काय करतो की या दिलेल्या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने स्मॉलेस्ट नंबरने भाग जाईल ते पाहतो. मग 105 ला कोणत्या लहान संख्येने भाग जाईल, तर शेवटी 5 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. मग 3 ने भाग जातो का पाहण्यासाठी अंकांची आपण बेरीज करतो. 5 आणि 1 6 येतात, 3च्या पाड्यामध्ये 6 आहेत, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाईल. तर आपण या ठिकाणी 3 डावीकडे 3 लिहून घ्यायचं. 3 ने या संख्येला डिवाइड करायचं, जे उत्तर येईल ते त्या संख्येच्या खाली लिहायचं. आता काय उत्तर येईल पहा, 3 त्रिक 9, 3 5 15, 35 उत्तर येईल पहा. आता त्याच पद्धतीने या 35 ला 35 ला सुद्धा कोणत्या लहान संख्येने भाग जाईल हे पाहायचं. 35 ला कोणत्या लहान संख्येने भाग जाईल, तर शेवटी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जाणारच आहे. पण 2 आणि 3 ने जातोय का पहा अगोदर, शेवटी 5 आहे 2 ने जाणार नाही. 3 ने जातो का पहा, अंकांची बेरीज केली तर 5 आणि 3 8 येतात, म्हणजेच 35 ला 3 ने भाग जाणार नाही, कारण 8 काही 3च्या पाड्यामध्ये नाही आहेत. मग शेवटी 5 आहे, मग 5 ने भाग द्यायचा. 5 ने भाग द्या, भागाकार किती येतो पहा, 5 7 35 म्हणजे भागाकार आला 7. आणि आता शेवटी उरले 7. 7 ला फक्त 7 नेच भाग जातो, ती प्राईम नंबर आहे आपल्याला माहिती. 7 ला फक्त 7 ने भाग द्या, भागाकार येईल 1. अशा पद्धतीने शेवटी 1 येईपर्यंत ह्या संख्येचे अवयव काढत जायचे. जसे 105 चे अवयव काढले तसे 154 चे अवयव काढून घ्यायचे. 154. आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल, लहान संख्यांनी भाग द्यायचा आहे, त्यामुळे अजिबात काही अवघड नाहीये. लहान लहान संख्यांनी भाग द्यायचा. या संख्येच्या शेवटी पहा 4 आहे. संख्येच्या शेवटी जर 4 असेल तर 2 ने भाग जातो. 2च्या कसोटीप्रमाणे आपल्याला माहिती आहे सर्व कसोट्या. तर 2 ने भाग जाईल, 2 ने भाग देऊया. 2 7 14, 2 7 14. अशा पद्धतीने भागाकार आपल्याला करता येईल. आता हे 77 आहे, 77 ला कितीने भाग जातो तुम्हाला माहितीच आहे, दोन्ही 7 7 आहे म्हणजे 7 ने भाग जाईल. 7 1 7, 7 1 7, भागाकार 11 येतो. आता 11 ला कितीने जाईल, 11 ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे.
11ला फक्त 11नेच भाग जातो, भागाकार येतो 1. आता या संख्यांचे जे आपल्याला अवयव मिळाले ते अवयव आपण एकाखाली एक यादीमध्ये लिहून घ्यायचे. पहा 105 चे अवयव या ठिकाणी आपण लिहून घेऊया. 105 चे अवयव काय आले म्हणजे डावीकडच्या संख्या सगळ्या लिहून घ्यायच्या. 3 × 5 × 7 म्हणजे त्या दोन्ही संख्यांचे अवयव हे आपण गुणाकाराच्या रूपामध्ये लिहून घ्यायचे. या ठिकाणी 154 चे अवयव लिहून घ्या. काय आहेत ते 2 × 7 × 11 अशा पद्धतीने हे अवयव लिहून घ्यायचे. आता दोघांचेही फॅक्टर्स आपल्याला मिळाले आहेत. पहा आता या फॅक्टर्समधून कॉमन फॅक्टर आपल्याला शोधायचा आहे. हा कॉमन फॅक्टर शोधण्यासाठी काय करायचं की या दोन संख्यांच्या या फॅक्टर्समध्ये दोघांमध्येही असणारा सेम अंक कोणता आहे, सेम संख्या कोणती आहे ते पाहायचं. इथे 3 आहे पहा, इकडे 3 आपल्याला दिसत नाही. इथे 5 आहे, 5 सुद्धा खालच्या संख्येमध्ये नाहीये. इथे 7 आहे, खालच्या संख्येमध्ये 7 आपल्याला दिसतोय. म्हणजे 7 ची जोडी या ठिकाणी लागेल. त्याला आपण असा गोल करूया म्हणजे ही जोडी आपल्याला वेगळी दिसून येईल. अजून दुसरं काय आहे का कॉमन, तर दुसरं काहीच कॉमन नाहीये. मग ते या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं. सामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजेच कॉमन फॅक्टर असं आपण या ठिकाणी इंग्रजीत लिहू शकतो. कॉमन फॅक्टर. जे सेमीसाठी मुलं आहेत त्यांनी या ठिकाणी कॉमन फॅक्टर असं लिहायचं. जो कॉमन फॅक्टर आला, जेवढ्या जोड्या लागतील पहा त्या प्रत्येक जोडीतला एक एक अंक फक्त या ठिकाणी लिहून घ्यायचा. 7 ची जोडी लागली, दोन्ही 7 लिहायचे नाही, तो 7 एकच वेळा लिहायचा. आता दुसरी अजून जोडी असती तर गुणिले त्या जोडीतला अजून दुसरा अंक आपण लिहिला असता. आता शेवटी खाली मसावी लिहायचं. मसावी किंवा HCF असं आपण लिहू शकतो. आता मसावी लिहिताना काय करायचं, जे सामायिक आले हायेस्ट कॉमन फॅक्टर आपण शोधतोय. जे सामायिक अवयव आले, जे कॉमन फॅक्टर आले, त्या आलेल्या अवयवांचा ज्या इथे संख्या आपल्याला मिळतील कॉमन त्यांचा गुणाकार करायचा आणि तो मसावीमध्ये लिहायचा. आता इथे एकटाच 7 आहे, गुणिले करायला दुसरी जोडी लागलीच नाही, त्यामुळे तो 7 आहे तसाच या ठिकाणी लिहून घ्यायचा. हाच या दोन संख्यांचा आपल्याला मसावी मिळाला किंवा HCF मिळाला. अशा पद्धतीने एकदम सोपं असं उदाहरण आहे. पहा आपण अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सराव संच 12 मध्ये 8वं उदाहरण दिलेलं आहे. पहा 57, 75 अँड 102. या आता आपण दोन संख्यांचा मसावी कसा काढायचा ते पाहिलं. 3 संख्यांचा आपण पाहूया मसावी कसा काढता येईल आपल्याला. सर्वात प्रथम त्याच पद्धतीने करायचं जसं आपण हे पहिलं उदाहरण सोडवलं होतं. 57 चे फॅक्टर्स काढून घ्यायचे म्हणजे अवयव काढून घ्यायचे. तर 57 ला कोणत्या लहान संख्येने भाग जाईल हे पाहायचं. त्यासाठी आपण काय करूया, शेवटचा अंक 7 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. मग या संख्येला 3 ने भाग जातो का पहा. त्यासाठी काय करायचं, या दिलेल्या अंकांची बेरीज करायची. 5 आणि 7 यांची बेरीज केली तर किती येते, 12 येते. 12 3च्या पाड्यामध्ये आहेत, 3 चौक 12 म्हणजे 57 ला 3 ने भाग जाईल. 3 या ठिकाणी लिहून घ्या. 3 ने भाग द्या. 3 एके 3, 3 9 27. 19 भागाकार येईल. भागाकार आपल्याला असं तोंडी जमत नसेल पाठीमागे कच्चा करून पाहायचा, परंतु उत्तर चुकवायचं नाही, उत्तर इथे बरोबर लिहायचं. आता 19 ही प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. 19ला फक्त 19 नेच भाग जातो म्हणून 19 ने भाग द्यायचा. भागाकार 1 येतो तो लिहून घ्यायचा. यानंतर दुसऱ्या संख्येचे आपण फॅक्टर्स काढूया. 75. आता 75 ला कितीने भाग जाईल पहा. शेवटी 5 आहे, 2 ने जाणार नाही. अंकांची बेरीज केली तर 12 येते म्हणजे 3 ने भाग जाऊ शकतोय. मग 3 ने भाग द्यायचा. 3 दुने 6, 7 मधून 6 गेला 1 उरतो, एकावर 5 घ्या, 15 झाले. 3 5 15 म्हणजे 3 ने 75 ला जर भाग दिला तर भागाकार येतो 25. आता 25 ला कितीने भाग जाईल, 25 ला फक्त 5 नेच भाग जातो. मग 5 ने भाग देऊया. 5 5 25 भागाकार 5च येईल.
5ला सुद्धा 5नेच भाग जातो, मग 5 1 5 असं शेवटी 1 आला की आपल्या अवयव काढणे इथं संपलेलं आहे असं समजायचं. तर पुढील संख्येचे अवयव काढूया. पुढची संख्या आहे 102. आता शेवटी 2 आहे म्हणजे समसंख्या आहे आणि समसंख्या असली की लगेच आपण 2ने भाग द्यायचा. 2ने भाग देऊया. बे पंचे 10 बे 1 बे, म्हणजे 2ने भाग दिला तर भागाकार 51 येतो. मला तोंडी जमतोय, तुम्हाला तोंडी जमत नसेल तर पाठीमागे कच्चं करून पहा, आपलं उत्तर चुकणार नाही. कच्चा भागाकार करून पाहायचा. आपल्याला समजलं ना भाग कितीने जातोय, लगेच पाठीमागचं पान काढायचं, कच्चा भागाकार करायचा आणि उत्तर इथं लिहून ठेवायचं. अजिबात वेळ घालवायचा नाही. आता ही भागाकार इथे 51 मिळाला. आता 51ला कितीने भाग जाईल? शेवटी 1 आहे म्हणजे ही समसंख्या नाहीये, 2ने भाग जाणार नाही. मग 3ने जातो का पाहायचं. 5 आणि 1 यांची बेरीज केली तर 6 येते. 6 बेरीज येते म्हणजे 3ने भाग जाणार आहे, कारण 3च्या पाड्यामध्ये 6 असतो. मग 3ने भाग देऊया. 3 1 3, पहिला भाग 1चा बसला. 5 मधून 3 गेले 2 राहतात. 2वर वरचा 1 घ्या, 21 होतील. 3 7 21 म्हणजे 17 भागाकार येईल. आता 17 ही मूळ संख्या आहे. 17ला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 17ला फक्त 17नेच भाग जातो. 17ने भाग द्यायचा. 17 1 17. आता आलेल्या या संख्यांचे अवयव या ठिकाणी एकाखाली एक लिहून घ्यायचे. पहा, 57चे अवयव काय आहेत? 3 आणि 19, म्हणजे ते गुणाकार रूपामध्ये या ठिकाणी लिहून घ्यायचे. 3 गुणिले 19. त्यानंतर 75 दुसरी संख्या, त्याचे अवयव लिहून घ्या. 3 गुणिले 5 गुणिले 5. 3 गुणिले 5 गुणिले 5. त्यानंतर 102 या संख्येचे अवयव लिहून घ्या. 102चे अवयव काय आहेत पहा? 2 गुणिले 3 गुणिले 17. अशा पद्धतीने अवयव आता आपण लिहून घेतले. आता आपण काय लिहिणार पुढे? सामायिक अवयव. सामायिक अवयव किंवा आपण त्याला कॉमन फॅक्टर असं म्हणतो. ते कॉमन फॅक्टर यामध्ये काय दिसतंय पहा, इथे 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे आणि या तिसऱ्या संख्येमध्ये सुद्धा 3 आहे. ते या ठिकाणी आपण त्या तिघांची एक जोडी लावून घ्यायची. त्यानंतर अजून दुसरं काय दिसतंय का कॉमन पहा? तिघांमध्ये इथे 19 आहे, इकडे कुठेच 19 नाही, म्हणजे दुसरी तिघांमध्ये कॉमन असणारी जोडी लागणार नाही. मग या ठिकाणी आपण सामायिक अवयव कोणता मिळाला? 3 मिळाला, तोच लिहून घ्यायचा. आणि शेवटी मसावी. मसावी लिहित असताना जे सामायिक अवयव आपल्याला मिळाले त्या सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आणि मसावी लिहून काढायचा. किती येतो मसावी? तर इथे 3 आहे, तोच आपण लिहिणार. जे अशा पद्धतीने 57, 75 आणि 102 या 3 संख्यांचा मसावी आपल्याला मिळाला 3. मुलांना थोड्याशा मोठ्या अशा संख्या दिसल्या की लगेच त्यांना असं वाटतं की अरे बापरे, आता हे उदाहरण कसं सोडवायचं. पण खूप सोपं असतं. तुमच्यासाठीच मी हे खास मोठ्या संख्या असणारं उदाहरण घेतलेलं आहे. तर पाहूया. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. सर्वात प्रथम 777 या संख्येचे अवयव फॅक्टर्स काढून घ्यायचे. पाहायचं या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल. तर 2ने जाणार नाही, कारण ही समसंख्या नाहीये, शेवटी 7 आहे. मग 3ने जातो का पहा. 3ने जातो का पाहण्यासाठी संख्यांची बेरीज करा. 7 आणि 7 14 आणि परत 7 मिळवले तर 21 होतात. 3च्या पाड्यामध्ये 21 आहेत, म्हणजे 3ने भाग जाईल. मग 3ने भाग जात आहे तर 3ने भाग आपण देऊया. पहा, 3 दुने 6, 7 मधून 6 गेला 1 उरतो. 1वर 7 घ्या 17 झाले. 3 5 15, 17तून 15 गेले 2 उरतात. 2वर 7 घ्या 27 झाले. 3 9 27. अशा पद्धतीने पाठीमागे भागाकार असा करून पाहायचा पटकन आणि उत्तर लिहायचं. 3ने 777ला भाग दिला, भागाकार येतो 259. आता या संख्येला पाहायचं भाग कितीने जाईल. शेवटी 9 आहे, 2ने भाग जाणार नाही. मग 3ने भाग जातो का पहा. अंकांची बेरीज करा. 9 आणि 5 14 येतात. 14 आणि 2 16 येतात. 16 3च्या पाड्यामध्ये नाही येत, म्हणजे 3ने या संख्येला भाग जाणार नाही.
मग 3 ने भाग जात नसेल तर 5 ने भाग जातो का पाहायचं. शेवटी 9 आहे, शेवटी 0 आणि 5 असेल तरच 5 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला सुद्धा 5 ने भाग जाणार नाही. मग 5 ने भाग जात नसेल तर काय करायचं, 7 ने भाग जातो का पाहायचं. भागाकार करून पाहायचा, 7 ने भाग जाईल पहा. मग 7 ने भाग देऊन पाहायचा, कच्चा भागाकार करायचा. 7 त्रिक 21, 25 मधून 21 गेले, उरतात 4, 4 वर पुढचे 9 घ्या, 49 झाले. 7 ते 7 49, भागाकार 37 येईल पहा. आता या ठिकाणी पहा 37 या ही संख्या ही मूळ आहे, आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. 37ला फक्त 37 नेच भाग जाऊ शकतो, कोणत्याही पाड्यामध्ये 37 नाहीये, म्हणून 37ला 37 नेच भाग द्यायचा. पहा संख्या मोठी तुम्हाला दिसते, परंतु 3 स्टेपमध्ये याचे अवयव आपल्याला मिळाले. तसेच 315 या संख्येचे अवयव काढायचे. 315 कोणत्या लहान संख्येने भाग जाईल पहा. 5 शेवटी आहे, 2 ने भाग जाणार नाही. 3 ने भाग जाण्यासाठी बेरीज करा. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 3च्या पाड्यामध्ये 9 आहे, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातोय. 3 ने भाग देऊया. मग 3 1 3 पूर्ण भाग गेला, वरचा 1 घेतला, 1ला 0चा भाग, पुढे 3 5 15. त्याच पद्धतीने 105 या संख्येला कोणत्या लहान संख्येने भाग जाईल ते पाहायचं. पुन्हा या ठिकाणी 5 आणि 1 बेरीज येते 6, 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे पुन्हा 3 ने भाग जाईल. 3 ने भाग देऊया. 3 त्रिक 9 आणि 3 5 15, भागाकार येईल 35. तर 35ला भाग जातो 5 ने आणि 7 ने, दोघांनी भाग जातो. आपण द्यायचं 5 ने भाग, लहान संख्येने द्यायचा. 5 7 35, भागाकार 7 येईल. 7ला फक्त 7 नेच भाग जातो, भागाकार येतो 1. त्याच पद्धतीने 588 या संख्येचे अवयव काढायचे. 588 शेवटी 8 आहे, म्हणजे ही संख्या सम आहे, म्हणजे या संख्येला भाग जातो 2 ने. 2 ने भाग द्यायचा. बे दुने 4, बे 9 18 आणि बे चोक 8. अशा पद्धतीने भागाकार येईल पहा. म्हणजे कधी लक्षात ठेवायचं की 2 ने भाग जर एखाद्या संख्येला गेला तर त्याचं उत्तर त्या संख्येच्या निम्म येतं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता या संख्येच्या शेवटी सुद्धा 4 आहे, म्हणजे ही संख्या सम आहे. पुन्हा 2 ने भाग जाईल. बे 1 बे, बे चोक 8, बे 7 14. आता या संख्येला पहा 147 आपल्याला भागाकार मिळाला. आता 147ला कितीने भाग जाईल ते पाहायचं. या ठिकाणी 7 आहे शेवटी, म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. अंकांची बेरीज करून पहा 3 ने भाग जातोय का. 7 आणि 1 8 आणि 4 12, 12 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे 3 ने भाग जाईल. 3 ने भाग द्या. 3 चोक 12, 14 मधून 12 गेले, 2 उरतात. 2वर 7 घ्या, 27 झाले. 3 9 27, भागाकार 49 येतो. आता 49 या संख्येला पहा कितीने भाग जाईल. मग 49ला तर 7 नेच फक्त भाग जातो. 7 ते 7 49, भागाकार 7 येईल. 7ला 7 नेच द्यायचा, भागाकार येतो 1. आता या संख्यांचे आपल्याला या ठिकाणी अवयव मिळाले. ते मिळालेले अवयव एकाखाली एक या ठिकाणी लिहून घ्यायचे. 777 या संख्येचे अवयव काय, तर 3 गुणिले 7 गुणिले 37. पुढे 315 या संख्येचे अवयव काय, तर हे पहा डावीकडे 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. यानंतर 588 या संख्येचे अवयव पहा काय आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7. असे अवयव एकाखाली एक लिहून घ्यायचे आणि त्या अवयवांमधील आपण सामायिक अवयव शोधायचा, म्हणजेच कॉमन फॅक्टर शोधायचा. कॉमन फॅक्टर काय मिळेल आपल्याला पहा, इथे 3 आहे, खालच्या संख्येमध्ये पण 3 फॅक्टर दिसतोय आणि तिसऱ्या संख्येमध्ये पण 3 फॅक्टर आपल्याला दिसतोय, म्हणजे 3 हा तिघांमध्येही कॉमन आहे, म्हणजेच सामायिक आहे. आता 3च्या व्यतिरिक्त दुसरी कुठली सामायिक दिसते का पहा, इथे 7 आहे, 315 मध्ये पण 7 आहे,
588 मध्ये पण 7 आहे, म्हणजे याची 7ची पण जोडी लागेल. 7ची ही जोडी लावूया आपण. 7 7 7. त्यानंतर दुसरी लागते का कुठे जोडी? इथे 37 आहे फक्त शिल्लक राहिलेला, खाली कुठेच 37 नाही, म्हणजे तिघांमध्ये आता एकही सामायिक अवयव राहिलेला नाही. जे सामायिक अवयव मिळाले ते इथे गुणाकाराच्या रूपामध्ये लिहून घ्यायचे. 3च्या जोडीतला 3 गुणिले 7च्या जोडीतला 7. आता मसावी लिहायचा. मसावी लिहिताना जे आपल्याला सामायिक अवयव मिळालेले आहेत त्या सामायिक अवयवांचा फक्त गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन करायचं आणि उत्तर लिहायचं. 7 त्रिक 21, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या 3 संख्यांचा मसावी मिळतो 21, म्हणजेच 21. अशा पद्धतीने मसावी काढण्याची खूप सोपी उदाहरणं आहेत. मुलांना अवघड वाटतात, पण थोडंसं लक्षात ठेवलं, अवयव काढायला शिकलात की पुढे फक्त एका खाली एक लिहायचे आणि सामायिक जे आहेत जे दिसत आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आणि त्यांचाच गुणाकार करायचा, म्हणजे आपल्याला मसावी त्या संख्यांचा मिळतो. ही झाली अवयव पद्धतीने मसावी काढणे. आता मसावी काढण्याची दुसरी सुद्धा पद्धत आहे. दुसरी पद्धत कोणती? तर ती आहे भागाकार पद्धत. आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढा असा सुद्धा प्रश्न येतो. तर तो भागाकार पद्धतीने आपण मसावी कसा काढायचा त्याचं एक उदाहरण पाहूया. भागाकार पद्धतीने मसावी काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं पहा, की लहान संख्येने या 2 संख्या ज्या दिलेल्या आहेत त्यापैकी जी लहान संख्या असेल, मग ती वर असू द्या किंवा छेदस्थानी असू द्या, जी लहान संख्या असेल त्या लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा. मग लहान संख्या इथे भागाकार चिन्हामध्ये आपण लिहिताना काय करतो? बाहेर लिहितो ज्या संख्येने भाग द्यायची ती, आणि मोठी संख्या आतमध्ये लिहायची. तर 275 ने आपण भाग देणार आहे 525ला, तर कितीचा भाग बसेल हे पाहायचं. त्यासाठी काय करायचं? हा पाडा पण जास्त काय करण्याची आवश्यकता नाही आपल्याला, कारण मोठ्या संख्या जरी असल्या तरी भागाकार करताना अगदी मोठा भाग जात नाही, या ठिकाणी लहान लहानच भाग संख्यांचे भाग जातात. मग 275 ने भाग द्यायचा आहे. 275 दुने किती येतात तेवढं फक्त पाहून घ्यायचं, तर 550 येतात. इथे 525 आहे, म्हणजे 2चा सुद्धा या ठिकाणी भाग बसणार नाही, म्हणून भाग द्यायचा 1 ने. आणि आता हा भागाकार आपण पहिलं कुठे लिहित होतो? या ठिकाणी वर लिहायचो. आता काय करायचं? मसावी काढताना इथे अशी उलटी वाटी काढायची आणि याच्या आतमध्ये कितीचा भाग बसला ते या ठिकाणी लिहून घ्यायचं. मग 275 एके 275चा भाग बसला. 525 मधून 275 वजा केले तर या ठिकाणी आपल्याला 5 मधून 5 गेले 5 शून्य राहतात. 2 मधून 7 जात नाही म्हणून हातचा घेतला, इथे 12 झाले, इथे 4 राहिले. 12 मधून 7 गेले 5, 4 मधून 2 गेले 2, म्हणजे 250 बाकी आले. आता या ठिकाणी महत्वाचं आहे, जी बाकी उरते त्या बाकीने पुन्हा काय करायचं असतं? जे पाठीमागची संख्या आहे, ज्या संख्येने सुरुवातीला भाग दिला होता त्याच संख्येला भाग द्यायचा. पहा 275 ने इथे पहिल्यांदा भाग दिला होता, या 275ला आता जी बाकी उरली या बाकीने त्या संख्येला भाग द्यायचा. पुन्हा या ठिकाणी अशी भागाकाराचं हे चिन्ह आपण करून घ्यायचं. 275 हे आतमध्ये लिहायचे. आता 250 ने याला भाग द्यायचा. पुन्हा भाग 1चा जाईल पहा, कारण का 250 दुने म्हटलं तर 500 होतात, इथे 275ची मोठी संख्या येते, म्हणून आपण भाग देताना नेहमी लहान संख्येचा किंवा त्याच संख्येचा भाग देतो. तर लहान संख्या 250 एके 250, 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 5 गेले 2, 2 मधून 2 गेले 0. आता जसं इथे केलेलं आहे त्याच पद्धतीने सेम, म्हणजे परत काय करायचं? 25 ने कोणाला भाग द्यायचा? तर याच्या अगोदर 25च्या अगोदर कोणत्या संख्येने भाग दिला होता? 250 ने. मग आता या संख्येला भाग द्यायचा. 250ला भाग आपण देणार आहे या संख्येला, म्हणून ही संख्या या ठिकाणी लिहून घेतली. आता इथे कितीचा भाग बसेल पहा, तर 25 ने जर 250ला आपण भाग दिला तर 25 धाय 250 येतात, किंवा आपण 25 एके 25 असं म्हटलं तरी चालतं. वरचा 0 घेतला, या शून्याला या शून्याचा भाग बसेल, म्हणजे शेवटी भागाकार 0च येणार आहे. भागाकार असा शेवटी 0 येईपर्यंत करत जायचं
असंच म्हणजे इथे बाकी उरली असती तर मी काय केलं असतं, पुन्हा या 25ला या संख्येने भाग दिला असता. म्हणजे हे असं पुढे पुढे करत जायचं. शेवटी आपल्याला बाकी 0 मिळते आणि जेव्हा बाकी 0 मिळेल तेव्हा त्या ठिकाणी आपली मसावी काढण्याची जी प्रोसेस आहे ती थांबवायची आणि आपण शेवटी कोणत्या संख्येने भाग दिला हे पाहायचं. शेवटी कोणत्या संख्येने आपण भाग दिलेला आहे तीच संख्या या दोन संख्यांची मसावी असते. तर कोणती संख्या आहे ती शेवटी भाग दिलेली? 25. शेवटी 25ने भाग दिलेला आहे म्हणून 25 हीच संख्या 275 आणि 525 ची मसावी आहे किंवा HCF आहे असं समजायचं. खूप सोपी पद्धत आहे पहा. अजून दुसरं एक उदाहरण पाहूया पहा, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. 76/133. आता या दोन संख्यांमध्ये सर्वात प्रथम काय पाहायचं की लहान संख्या कोणती. कोणती लहान संख्या आहे तर 76 आहे आणि मोठी संख्या कोणती 133 आहे. तर मग काय करतो आपण, लहान संख्येने म्हणजे 76ने या मोठ्या संख्येला 133ला भाग द्यायचा, मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा. आता भाग कितीचा बसेल? 76 दुने जर म्हटलं तर 76 दुने किती येतात? 152 येतील, बरोबर. 152. ती 152 पेक्षा लहान संख्या आहे म्हणजे भाग कितीचा जाणार? 1चाच जाणार आहे. 76 1 76. वजाबाकी करायची, 3 मधून 6 जात नाही, हातचा घ्यायचा शेजाऱ्याकडून, इथे 2 राहतील, इथे 1 म्हणजे 13 मधून 6 गेले तर किती राहतात? 7 राहतात. 2 मधून 7 जात नाही, पुन्हा हातचा घ्या, इथे 0 इथे 1 12, 12 मधून 7 गेले 5. अशा पद्धतीने आता 57 बाकी उरली. पुन्हा 57ने आता कोणत्या संख्येला आपण भाग देणार? पहिल्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे 76ला, बरोबर. 76ला भाग देऊया. 57 दुने 114 येतात, मग 114 पेक्षा लहान संख्या आहे, पुन्हा भाग बसेल 1चाच. 1चा भाग द्यायचा. 57 1 57. मग आता 6 मधून 7 वजा करता येत नाही म्हणून हातचा घ्या, 16 होतील, इथे राहतील 6. 16 मधून 7 गेले तर किती शिल्लक राहतात? 9 शिल्लक राहतात आणि 6 मधून 5 गेले 1, बाकी उरले 19. आता या 19ने परत 57ला भाग द्यायचा मागील संख्येला. मग आता 19च्या पाड्यामध्ये 57 आहे का? तर आहे. 19 दुने 38, 19 त्रिक 57. आपल्याला पूर्ण भाग या ठिकाणी जाईल पहा. वजाबाकी केली तर बाकी उरते 0 आणि शेवटी कोणत्या संख्येने आपण भाग दिलेला आहे तीच संख्या या ठिकाणी मसावी किंवा HCF म्हणून आपण या ठिकाणी लिहून घ्यायची. कोणती? शेवटी कोणत्या संख्येने भाग दिलेला आहे? 19ने. मग तेच उत्तर या ठिकाणी लिहून घ्यायचं. म्हणजेच 76 आणि 133 या संख्यांचा आपल्याला मसावी मिळतो 19. सराव संच 12 मधील हे उदाहरण आपण आज शिकलो. यामध्ये आपण हे 6वं उदाहरण पाहिलं, त्यानंतर 8वं आणि 10वं उदाहरण शिकलो. ही 3 उदाहरणं अतिशय तुम्हाला व्यवस्थित मी शिकवलेली आहेत. त्याच पद्धतीने काही बदल करायचा नाही, त्याच पद्धतीने ही सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. त्यानंतर भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा हे आपण या ठिकाणी शिकलो. तर तो सुद्धा ही 2 उदाहरणं आपण इथे पाहिली. तर ही उदाहरणे सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने हे उरलेलं उदाहरण करायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून मसावी दिलेल्या संख्यांचा कसा काढायचा, HCF कसा काढायचा हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि समजलेलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.